अमर सोमजाई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, मैदान स्वीकारलंय, चढाईसाठी आमंत्रण दिलंय. ते जागवादा शिस्ते संघाला चढा जातोय. तो 17 नंबरची जर्सी परिधान केलेला उंच बुरा असा हा खेळाडू, त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड अमर सोमजाई संघाचा. 7 विरुद्ध 1 अशी लढत. पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल पाहूया. छान सुंदर चला चपळ अशी चढाई पाहायला मिळते. प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय परंतु गुण काय मिळत नाही. तो रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर विराज कदम. आणि पहिल्या गुणाचा मानकरी ठरतोय तो आई जागमाता शिस्ते हा संघ. विराजला बाद करण्यात यशस्वी ठरत आहे. त्यांना प्रत्युत्तर 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू, त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का, परंतु रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय श्रुतिक वाणी, त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. आपल्या संघाचा एक हिरा मैदानाबाहेर बसला, याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया. उच्च बुरा असा हा खेळाडू, छान सुंदर मुलकावणीचा प्रयत्न परंतु गुण काय मिळत नाहीये. रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. जर्सी इन करायची आहे. डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढा जातोय तो. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू, त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड अमर सोमजाई संघाचा. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. डू ऑर डायची चढाई लांब करून गडी बाद करण्याचा दावा करतोय आणि त्यात यशस्वी होतोय. रोहनला बाद करण्यात यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई करून देतोय आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर रोशन भुसाणे, त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत. छान सुंदर चढाई पाहायला मिळते. लांब मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर 3 नंबरची जर्सी परिधान केलेला आई जागमाता संघाचा खेळाडू. 5 विरुद्ध 1 अशी लढत. चालू सामना संपल्यानंतर लगेच होणारा सामना शिवशंभू विरुद्ध गावदेवी रेडर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. शांत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अस्मित विरकुट. डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढा जातोय. 7 विरुद्ध 1 आपल्या संघाचं खातं ओपन करेल का पाहूया. सुंदर प्रयत्न परंतु अपयशी ठरतोय. सुंदर डिफेन्सचा काम पाहायला मिळतो. आई जागमाता शिस्ते या संघाचं गुण मिळतोय तो आई जागमाता शिस्ते संघाला. त्यांना प्रत्युत्तर 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू, त्याच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत. हे होतं ना सॉरी मिक्स 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत खेळ करतोय. रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर श्रुतिक वाणी, त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती जागमाता शिस्तेच्या अंगणात. पाहूया. संत गती खेळ करून रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. डू ऑर डाय पाहूया. करूया मरूया इराद्याने चढायला जातोय. बोनस गुण मिळणार नाही त्यामुळे गडी बाद करावा लागेल. पाहूया. छान सुंदर चढाई गडी बाद करण्याचा प्रयत्न.
चंचल चलाक चपळ अशी चढाई आणि आता मात्र रोशन आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. एक गुणाची कमाई केली अमर सोमजाई संघाने. पण प्रत्युत्तर शिवम वाणी. शिवमच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. छान सुंदर लात म्हणून गडी बाद करण्याचा प्रयत्न. परंतु रिकाम्या असताना तंबूत दाखल झाला. प्रत्युत्तर आई जागमाता शिस्ते संघाचा 3 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर सोमजाईच्या अंगणात. पाहूया नाही रिकाम्या असताना तंबूत दाखल झाला. प्रत्युत्तर श्रुतिक वाणी डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढा जातोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि सुंदर पकड. टाइम ऑफ घेतलाय तो अमर सोमजाई संघाने. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जाते तो 3 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर सोमजाईच्या अंगणात. पाहूया संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असल्यामुळे तंबूत दाखल त्यांना. प्रत्युत्तर शिवम वाणी. रिकाम्या असल्यामुळे तंबूत दाखल त्यांना. प्रत्युत्तर पुन्हा एकदा डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढायला आलाय तो 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. आणि उत्कृष्ट पकड पाहायला मिळते सिद्धांत वाणी आणि विराज यांच्याकडून. त्याला प्रत्युत्तर विराजच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण ऑन आहे. संत गतीने खेळ करून रिकाम्या असताना दाखल आणि सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक अमर सोमजाई 2 गुण, आई जागमाता शिस्ते 4 गुण. 2 गुणाची आघाडी ही आई जागमाता शिस्ते या संघाकडे आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेच होणारा सामना शिवशंभू श्रीवर्धन विरुद्ध गावदेवी रेडर्स. दोन्ही संघांच्या कर्णधाराने विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे कोणताही वेळ न घेता. आणि त्यानंतर होणारा सामना आहे तो शिवराजे श्रीवर्धन विरुद्ध गावदेवी वडवली. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो विराज. आपला संघ काही गुणांनी बिछाडीवर यायची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. संत गतीने खेळ करून रिकाम्या आपल्या तंबूत दाखल त्याने. प्रत्युत्तर 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5 विरुद्ध 1 अशी लढत. पाहूया संत गतीने खेळ करून रिकाम्या आपल्या तंबूत दाखल त्यांना. प्रत्युत्तर शिवम वाणी.
शिवमच्या समोर येतो 6चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. परंतु रिकामे असतात तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू एमटी रेड प्रत्युत्तर रोशन डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढत जातोय तो रोशनच्या समोर येतो 6चा डिपेंड बोनस गुण ऑन असेल. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि सुंदर पकड पाहायला मिळते जागमाता शिस्ते संघाकडून. टाइम ऑफ घेतलाय तो आई जागमाता शिस्ते या संघाने. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना गावदेवी रेडर्स विरुद्ध शिवशंभू श्रीवर्धन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढत जातोय तो आई जागमाता शिस्ते संघाचा काढू. पुन्हा एकदा सिद्धांत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. लगातार 2 वेळा या खेळाडूला पकड केली सिद्धांत यांनी. सामना संपाला शेवटची 5 मिनिटं जाहीर केली आहेत. गुणफलक 5-3. सुंदर पकड पाहायला मिळते 6-3 असं गुणफलक. 6-3 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळते. चढार गेला तो 3 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू संत गतीने खेळ करतोय. प्रयत्न करावा लागेल तो अमर सोमताई संघाला. आपला संघ 3 गुणांनी पिछाडीवर आहे याची जाणीव खेळावा लागेल. पाहूया संत गतीने खेळ करतोय. रिकामे असतात तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर शिवमच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघाचे काही हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव खेळतोय. बोनस गुण मारण्याचा वारंवार प्रयत्न होतोय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केली. रिकामे असतात तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर 17 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना शिवशंभू श्रीवर्धन विरुद्ध गावदेवी रेडर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चालू सामना संपतात लगेचच आपला सामना खेळला जाईल. खेळला जात होतो विराजच्या समोर येतो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1. संत गतीने खेळ करून रिकाम्या सामन्यात तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढार केलाय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि सुंदर चढाई 1 गुणाची कमाई केली. 1 गुणाची कमाई केली ती या खेळाडूंनी. टाइम ऑफ घेतलाय तो अमर सोमताई संघाने. पुन्हा एकदा संघात बदल होतोय.
इकडे फॅन्स असतील टाइम ऑफ ओव्हर झाला डू ऑर डाय करूया मरूया इराद्यांचा डर जातो तो अश्विनच्या समोर येतो 7चा डिफेंड आणि सुंदर पकड गुण मिळतोय तो आई जागमाचा शिस्ते संघाला त्याचा प्रत्युत्तर 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू 2 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे परंतु शिस्ते संघाचा खेळाडू संत गतीने खेळ करतोय संत गतीने खेळ करून रिकाम्या प्रथम मुद्दाकल त्याला प्रत्युत्तर विराज सामना संपायला शेवटची 2 मिनिटे जाहीर केली पंचाने कालू तिकडं आहे छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती विराजची प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि सुद्धा बाद होतोय एक गुण मिळतोय तो आई जाकमाता शिस्ते संघाला अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो अमर समजा या संघ कर त्याला वेस्ट आहे कोणासोबत तरी. परत ला कट करून कोणाला फोन लिंक दिसत नाही वाटतं बघ एवढी 160 जण बघताय मला फोन येतील घराला चालला आमच्या घरना आला परत एकदा चालू करून बघ तुला कसा झालेला चला विनंती आहे तसंच झालं. या परत पुढील चालू करू. सामन्यासाठी शिवशंभू विरुद्ध गावदेवी रेडर्स आपण ग्राउंडच्या बाहेर रेडी राहायचंय डायरेक्ट कॉल लावतात तुम्ही दुसऱ्याला लावा बघ ना किती आहे 160 जण बघतायत तरी पण ते येडे म्हणून तुम्ही दत्त गुरुला तुला दिसतंय का मला दिसते टीव्हीवर 7 नंतर
देतो अमर सोमजाई संघाला. सामना जिंकलाय तो आई जागमाता शिस्ती या संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल अमर सोमजाई संघाचे हार्दिक आभार. मला विनंती आहे शिवशंभू आणि गावदेवी रेडर्स त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कोणताही वेळ न घेता आपण मैदानात हजर व्हायचं आहे. इथं नाव बनवून ठेव, पाच करून ठेव, परत कॅन्सल करू. सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण जे खेळाडू खेळणार आहेत त्यांनी करायला मैदानात उतरायचं आहे. कोच फक्त खुर्चीत बसेल, बाकीच्यांनी ग्रीन नेटवर बसून घ्यायचं आहे. चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा